आपण आज बदलते जग या संदर्भात विचार करणार आहोत. 19व्या शतकामध्ये कामगार, शेतकरी या सगळ्या लोकांनी आंदोलन केलं, मोठ्या मोठ्या युनियन्स झाल्या आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की आपण आपल्या नशिबाचे मालक आहोत. आणि त्यामुळे कामगारांचे पगार वाढले, कामगारांचे अनेक कायदे मंजूर झाले, कामगार परमनंट झाले आणि मालक लोकांचं धाबं दणाणलं होतं. परंतु वसाहतवादाच्या विरुद्ध संघर्ष करताना मालकांना देखील स्वातंत्र्य पाहिजे होतं, राजकीय स्वातंत्र्य, आणि कामगारांनाही पाहिजे होतं. म्हणून कामगार आणि मालक एकत्र झाले होते आणि त्याच्यामुळे ज्याला मिक्स्ड इकॉनॉमी म्हणतो की कामगारांना पाहिजे होते तसे राज्य सार्वजनिक कारखाने झाले आणि खाजगी मालकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, त्यामुळे त्यांना काही काही क्षेत्रामध्ये खाजगीकरण झालं. मालक लोकांनी पण असं समजलं होतं की ज्याच्यामध्ये नफा नसतो, अशी इलेक्ट्रिसिटी, पोलाद कारखाने की ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतो नफा कमवायला, ते सगळे सार्वजनिक उद्योग असावेत असा मालकांचा देखील प्रयत्न होता. आणि म्हणून बॉम्बे प्लॅन जो भारतामध्ये झाला तो 1944 साली, म्हणजे देश स्वतंत्र होण्यासाठी टाटा बिर्लांच्या मध्यस्थीने झाला होता. खरं म्हणजे टाटा बिर्ला हे मोठे उद्योगपती, त्यांना खाजगीकरण पाहिजे होतं, पण त्यांना माहिती होतं की राजकीय स्वातंत्र्य जर पाहिजे असेल तर कामगारांना बरोबर घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून कामगार आणि मालक वर्ग यांची एक संयुक्त आघाडी झाली होती. ती जवळजवळ 1980 पर्यंत टिकली. 80 नंतर मात्र परिस्थिती बदलली आणि नवीन आर्थिक धोरण आलं. तोपर्यंत मालक वर्ग हा कामगारांना बरोबर घेऊन काम करत होता. परंतु 1982 नंतर जगामध्ये सगळीकडे लोककल्याणकारी राजवटीचा अस्त झाला आणि मालक वर्गाने नवीन कायदे आणण्याला सुरुवात केली. कारण का मालक वर्गाचे नफे कमी होत चालले होते आणि कामगारांचा वाटा नफ्यामधला वाढत चालला होता. आणि म्हणून मालकांनी कामगारांचा वाटा कमी करण्यासाठी नवीन आर्थिक धोरण आखलं आणि त्याचा वॉशिंग्टन कन्सेन्सस म्हणतात, म्हणजे कामगारांचे कायदे बदलणं, कामगारांचा पगार कमी करणं, मालक वर्गाला सूट देणं, मालक वर्गाचे कन्सेशन सवलती देणं, असे प्रकार सगळ्या राज्यात, सगळ्या देशात सुरू झाले. आणि त्याचा परिणाम आपण भारतामध्ये पण बघतो की 1982-84 पासून लेव्हल प्लेइंग फील्ड, म्हणजे कामगारांचे पगार कमी करण्यासाठी कामगार कायदे बदला, कामगारांचे हक्क कमी करण्यासाठी कामगार कायदे बदला, अशी मागणी मालकांनी केली. परंतु भारतामध्ये कामगार संघटना बलाढ्य होत्या, सार्वजनिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे मालक वर्गाला हे करणं शक्य झालं नाही. परंतु 2014 नंतर परिस्थिती झपाट्याने बदलली आणि मोदी सरकारने मग हे सगळे कायदे रद्द करून आता मालक वर्गाला पाहिजे तसे कायदे आणण्यासाठी 4 लेबर कोड आणलेले आहेत. पण परिस्थितीत काय बदल झालेला आहे? परिस्थितीत बदल असा झालेला आहे की 1944 नंतर 1920 नंतर कामगार संघटना ज्या मोठ्या झाल्या त्याच्यामुळे कामगारांचे पगार वाढत गेले आणि कामगारांचे पगार वाढल्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळते आणि नोकरी मिळाल्यानंतर चांगला पैसा पगार मिळतो आणि पगार मिळाल्यानंतर आपण मध्यम वर्गात येतो, अशी एक प्रक्रिया सुरू झाली. परंतु आता एक नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर ठेकेदारी पद्धत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आज ठेकेदारी कामगारांची संख्या ही सरकारी क्षेत्रात देखील परमनंट कामगारांपेक्षा जास्त आहे. ठेकेदारी वापरणं, टेम्पररी कामगार वापरणं, परंतु आता मात्र ती शक्यता कमी कमी होत चाललेली आहे. आपण आज देशामध्ये जवळजवळ 70 लाख गिग वर्कर्स ज्याला म्हणतो की जे झोमॅटो, स्विगी माल पुरवण्याचं काम करतात, त्यांना किती पैसे मिळतात? ते कामगार आहेत की नाही ही व्याख्याच अजून ठरत नाही. कारण का स्विगी, झोमॅटो म्हणतात की हे कामगार नाही आहेत, हे आमचे पार्टनर आहेत आणि पार्टनर लोकांना काय अधिकार नसतो आणि त्यामुळे त्यांना किती पैसे मिळतात? 10-15 हजार रुपयाच्या वरती जगावं लागतं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 15 हजार रुपये मिळवणारा मध्यम वर्गात जाऊ शकत नाही. शिक्षण किती असलं तरी तो जाऊ शकत नाही. मध्ये एक विनोद मी वाचला होता की काँग्रेस सरकार आणि बीजेपी सरकारमध्ये फरक काय? तर काँग्रेस सरकारमध्ये चहावाला प्राईम मिनिस्टर झाला, परंतु मोदी सरकारमध्ये इंजिनियरला चहा विकावा लागतो, अशी परिस्थिती आहे. असा विनोद आजकाल झालेला आहे. त्यामुळे शिक्षण मिळालं तरी पगार नाही आणि पगार नसल्यामुळे योग्य त्याची नोकरी नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षण महाग झालेलं आहे आणि शिक्षण घेण्याची कुवत फार कमी लोकांमध्ये आहे. परंतु भारतामधली लोकसंख्या एवढी मोठी आहे की 6 ते 7 कोटी लोक महाग शिक्षण घेऊ शकतात आणि अशा लोकांवरच हा देश चालवायची परिस्थिती झालेली आहे. 80 कोटी लोकांना 6 किलो मोफत धान्य देत आहेत, लाडकी बहीण म्हणून पैसे वाटतायत, लोकांना पैसे वाटून लोकांना आपल्या जवळ ठेवायचं, परंतु मध्यम वर्गात ते जाणार नाही त्याची खात्री निर्माण करायची, अशा प्रकारची एक नवीन रचना येते. आणि म्हणून भारतामधल्या मध्यम वर्गाला एक संकट आपल्या पुढे उभं राहिलं असं चित्र निर्माण होईल. विशेषतः
AI आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, AI आणि रोबोटिक्समुळे चांगल्या नोकऱ्या आता उपलब्धच होणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे एकीकडे खाजगीकरण वाढतं, खाजगीकरण ज्याच्यामध्ये राखीव जागा नाहीत, त्यामुळे राखीव जागांचा परिणाम पण कमी होतोय. म्हणजे 20व्या शतकात सार्वजनिक क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये नोकऱ्या जास्त होत्या आणि त्याच्यामध्ये राखीव जागा होत्या. त्यामुळे आपल्याला भारतामध्ये एक मोठा वर्ग जो डिप्रेस क्लासेसमध्ये असून देखील त्याची प्रगती झालेली आढळेल. ती प्रगती आता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि ठेकेदारी मार्फतच काम करायचं असल्यामुळे ठेकेदार कमी पैशात काम करून घेणार आणि मालक वर्गाची चांदी होणार. मध्ये थॉमस पिकेटी हा एका फ्रेंच अर्थतज्ञाने दाखवून दिलेला आहे की 1920 ते 1980 या काळामध्ये कामगारांचा खरा पगार वाढत चालला होता, मालकांचा नफा कमी होत होता आणि मालकांना नफ्यामधला वाटा कामगारांना द्यावा लागत होता. 1980 सालानंतर नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर मात्र मालक वर्गाने नफा घ्यायला सुरुवात केली. 400 पट उत्पादन वाढून देखील कामगारांच्या पगारात प्रत्यक्ष वाढ फार कमी झालेली आहे अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे. तेव्हा ही वास्तवता लक्षात घेऊन हे बदलणारं जग आणि त्याला सामोरे जाताना नवीन प्रश्न जे निर्माण होत आहेत त्याचा विचार करण्याची गरज आहे. नवीन आर्थिक धोरण आणि कामगार असा विषय मी घेणार होतो, परंतु माझ्यानंतर लक्षात आलं की भारतामध्ये एक फार मोठा मध्यमवर्ग निर्माण झालेला आहे आणि ह्याचं कारण कामगार संघटना आणि लोककल्याणकारी राजवट यांचं जे मिश्रण झालं होतं. ह्या लोकांनी जो प्रयत्न करून कामगारांचं पगार वाढवले होते आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे परमनन्सी आणि पगार वाढ ह्या दोन्ही गोष्टी शक्य होत्या. आता हळूहळू हे कमी कमी होत चाललेलं आहे आणि IT मध्ये काही क्षेत्रामध्ये पगारवाढ जरी दिसत असली आणि त्यामुळे IT क्षेत्रामध्ये जाण्याचं एक वेड लागलेलं असलं तरी हळूहळू IT क्षेत्रामधल्या नोकऱ्या आकुंचन पावतायत, त्यांचा पगार कमी होतोय असं वास्तव चित्र निर्माण झालेलं आहे. आणि ज्या IT क्षेत्रात युनियन नव्हत्या तिथे पण आता युनियन व्हायला लागलेले आहेत. तेव्हा मध्यम वर्गापुढे एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे आणि हे बदलते जगामधलं सर्वात मोठं आव्हान आहे की मध्यम वर्गाची निर्मितीच कमी होत चाललेली असल्यामुळे या मध्यम वर्गाला आपल्या बाजूला कसं आणायचं ह्या दृष्टीने सगळीकडे प्रयत्न चालू आहे. भांडवलदार माध्यमांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सब अलबेल आहे, सब ठीक आहे असं दाखवून अर्थव्यवस्थेमध्ये काही अडचण नाही म्हणून मध्यम वर्गाने काळजी करू नये असं सांगतायत. पण प्रत्यक्षात मात्र मध्यम वर्गाला लक्षात यायला लागलेलं आहे की अडचणी वाढत आहेत, महागाई वाढते आहे आणि त्यामुळे हळूहळू अर्थव्यवस्थेमधलं वास्तव लोकांच्या लक्षात येत आहे आणि मध्यम वर्गामध्ये जाण्याचा जो एक क्रम आहे तो कमी होत चाललेला आहे हे आता लक्षात येत आहे. आणि त्याच्यामुळे या बदललेल्या जगाला सामोरी कसं जायचं हे फार मोठं आव्हान आज आपल्या समोर उभं आहे.